नाव बदललं असेल तर. आता नाव बदलायचे 2 गोष्टी असू शकतात. म्हणजे काहींच्या नावामध्ये मिस्टेक असते, कुणाचं वडिलांचं नाव काहीतरी चुकीचं लिहिलेलं असतं एखाद्या दाखल्यावरती, किंवा दुसरं म्हणजे तुमचं लग्न झालेलं असतं आणि मग लग्नानंतर तुम्ही नाव बदललेलं असतं. तर या कोणत्याही केसमध्ये तुम्हाला नाव बदलाचे गॅझेट करावं लागतं. मग त्या गॅझेटमध्ये तुमचं नाव बदललेलं आहे हे सिद्ध होतं. आणि जर तुमचं लग्नानंतर नाव बदललं असेल आणि तुम्ही गॅझेट केलं नाही, तरी गॅझेटच्या ऐवजी तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला सोबत असणं गरजेचं आहे. ते अपलोडसुद्धा करावं लागतं. आणि तुम्ही जेव्हा एक्झामला जाताय, कारण तुमच्या आधार कार्डवर नाव वेगळं, तुमच्या हॉल तिकीटवर नाव वेगळं, ह्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा तुमच्याकडं तुमचं नाव बदलाचं गॅझेट किंवा तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असलंच पाहिजे. आता माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, थोडक्यात काय, जर ज्या स्पेशल कॅटेगरीज आहेत ज्यांना वेगळं आरक्षण दिलं जातं त्यांच्यासाठी त्या सक्षम प्राधिकाराचे प्रमाण